नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की इंद्रा त्याच्या रूममध्ये शांत झोपलेला असतो. रूममध्ये अंधार असतो. राणी तिची बॅग आवरत असते. तेवढ्यात इंद्राला जाग येते. उठून बघतो तर समोर राणी. हा भास तर नसेल ना, त्याला वाटतं. तेव्हा राणी रागात म्हणते, भास नाही, मीच आहे. इंद्रा उठून लाईट्स ऑन करतो. तू खरंच आलीस, तो विचारतो. तेव्हा राणी त्याला म्हणते, आता इथं येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे. तिथंच थांबले असते तर माझ्या आईला खूप प्रश्न पडले असते, म्हणून आले. पण आता आपल्यात आधीसारखं काहीच नसणार, हे लक्षात असू द्या. असं म्हणत ती बॅग घेऊन बाहेर निघून जाते. तिकडे विक्रांत उर्मिलाला सांगतो की त्याला गजाने बुवा एका ठिकाणी दारू पिऊन पडल्याचं पाहिलं असं सांगितलं होतं. म्हणून त्याने एका माणसाला पाठवून बुवांचं अपहरण करून घेतलं. आणि अशा प्रकारे माझ्यामुळे त्या राणीच्या आयुष्यात एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आला आहे. आता मी याचा उपयोग करून राणी इंद्रामध्ये इतकं भांडण लावणार आहे की दोघं पुन्हा कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत, असं तो उर्मिलाला सांगतो. इकडे आता राणी एकांत मिळावा म्हणून टेरेसवर जाते. तेव्हा तिला संक्रांतीच्या रात्री जे काही टेरेसवर घडलं, त्या दोघांमध्ये जे मोठं भांडण झालं ते सगळं आठवत असतं. म्हणून ती खूप रडत असते. तर इंद्रासुद्धा रूममध्ये एकटा हाच विचार करत असतो की राणी परत आली आहे, पण फक्त शरीराने, मनाने नाही. दोघेही खूप दुःखी असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी तुळशीची पूजा करत असते. तेव्हा मालती येऊन राणीच्या हातावर पाय देते आणि तू अजून या घरात काय करतेस ग? तुझ्या आणि इंद्रामध्ये आता आधीसारखं काही नाही हे चांगलंच माहीत आहे मला. मग अजून इथंच कशासाठी थांबलीस? हे वैभव, हा पैसा, हे सगळं सोडून जावत नाही आहे का तुला? असं खूप काही बोलत खूप अपमान करते. राणीच्या डोळ्यात पाणी येतं आणि एका आठवड्यात तुला या घरातून कायमचं बाहेर काढून टाकते अशी धमकी देऊन मालती तिथून निघून जाते. इकडे इंद्रा फॅक्टरीत जाण्याआधी राणीने त्याच्याशी बोलावं म्हणून तगमग करत असतो. शेवटी राणी, माझा टिफिन दे ना, अशी हाक मारतो. तेव्हा जरा वेळाने राणी टिफिन घेऊन येते. काही बोलत नसते, पण तिच्या डोळ्यात पाणी असतं. म्हणून इंद्रा खूप काळजीने राणीला विचारतो, तू रडतेस का? काय झालं? राणी, कुणी काही बोललं आहे का तुला? बुवांची आठवण येते का? तेव्हा राणी त्याच्यावर रागवते, बस करा सर, ही खोटी काळजी दाखवणं. तुमच्यामुळेच माझे बुवा बेपत्ता झालेत. तेव्हा इंद्रा तिला वचन देतो की एका आठवड्यात बुवांना शोधून तुझ्यासमोर उभं करीन. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्रा बुवांना शोधण्याच्या प्रयत्नात काही गुंडांशी भांडतो. त्यात त्याला खूप मार बसतो. हे राणीला कळताच ती धावत पळत येऊन खूप काळजी आणि प्रेमाने इंद्राची विचारपूस करत असते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.